शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना। आता या योजनेच्या संदर्भात बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत, कारण की बघा सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे मुंबई येथे आणि हे पावसाळी अधिवेशन जवळपास आता संपत पण आलेलं आहे, म्हणजे त्याबद्दल पण मी बोलणार आहे। पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रचंड मुद्दे हाताळले गेले, पण मात्र नमोच्या संदर्भात एकाही शब्दाने कोणीही या योजनेच्या संदर्भात बोलायला तयार नाही। या योजनेचा निधी नेहमीच का पेंडिंग पडतो यावर पण कोणी बोलायला तयार नाही। आणि खरं तर आपण पाहिलं तर एवढ्या घाईगडबडीमध्ये ही योजना आणली की केंद्राच्या ठिकाणी जशी PM किसान योजना आहे तशी राज्याच्या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजना हवी होती, तर तशी त्यांनी आणली। पण मात्र वितरणाच्या संदर्भात तेवढी घाई दिसत नाही, म्हणजे अजिबात तशी घाई त्यांच्याकडून होत नाही। त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांना विनंती आहे की लवकर तुमच्या हातातच आहे, तुम्ही जर ठरवलं तर GR येईल, तुम्ही जर ठरवलं तर लवकर वितरण होईल, तर त्यामुळे तुमच्याकडून वितरणाला हालचाल होणं अत्यंत गरजेची आहे, तिकडून ते अपेक्षित आहे। त्यामुळे त्यांना विनंती आहे की जरा थोडं का होईना पण या योजनेच्या संदर्भात थोडं जरा लक्ष घाला आणि या योजनेला लागणारा जो निधी आहे तर तो निधी आणा, म्हणजे GR पण निघेल आणि योजनेचं वितरण पण होईल। बघा खरं तर पाहिलं आपण तर या योजनेचं वितरण हे जास्तीत जास्त पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच होणं अपेक्षित होतं, जुलैच्या बरं का। या आता तुम्ही असं म्हणाल की मग जुलैमध्ये याचं वितरण मिळणार होतं, नाही, जुलैमध्ये तर 10वा हप्ता मिळायला पाहिजे होता, 10वा। पण झालं असं की ते आपल्याला सवय लागली एक हप्ता थांबवायचा आणि एक हप्त्यासाठी पण तब्बल 4 महिने थांबवायचे, म्हणजे पुढे परत 4 महिने म्हणजे 8 महिने, म्हणजे एकंदरीत 8 महिने थांबायचं आणि एक नमोचं जे आहे इन्स्टॉलमेंट घ्यायची, असा प्रकार सध्या चालू आहे। म्हणजे एक नमोचं इन्स्टॉलमेंट तर अशीच पडते आहे, पेंडिंगच आहे, ती हमेशा पेंडिंग आहे। तर या बाबतीत विचार करावा। आता सध्या विधिमंडळाचे मुंबई येथे पावसाळी अधिवेशन चालू आहे, तर हे अधिवेशन लागणार आहे 10 जुलैपर्यंत। आज आहे 6 जुलै, आज सोमवार होता, काही हरकत नाही बरं का। आता अशा या दिवसामध्ये म्हणजे आता समजा सुट्टी नव्हती वगैरे काहीच नव्हतं, तर मग GR आणायला काय हरकत आहे, किंवा याच्या हालचाली वाढवायला काय हरकत आहे। नमोचा 9वा हप्ता 10वा हप्ता कधी देणार, 2-2 हजार रुपये जर पाहिलं तर 4,000 रुपये पेंडिंग पडलेले आहेत, तर लवकर जरा याचा निर्णय काढायला पाहिजे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आणि खास करून अर्थमंत्र्यांनी पण। बघा हा जो हप्ता आहे हा म्हणजे अपेक्षित होतं की सेकंड वीकमध्ये आपल्याला जुलैच्या सेकंड वीकमध्ये मिळेल, पण आता जर असं इतक्या संथ गतीने होत असेल तर 6 तारीख संपली, मग या 4-5 दिवसामध्ये होईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही होणार, शक्यच नाही। कारण की GR यायला वगैरे GR आल्याच्या नंतर 4-4, 5-5, 6-6 दिवस लागतात, मागच्या वेळेस तर 8 दिवस लागले होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यामुळे वितरण हे जर झालंच तर वितरण या महिन्याच्या शेवटीच जाईल, बघा या महिन्याच्या पण शेवटी जाईल, मी जे आहे ते तुम्हाला सांगतो। आणि त्याच्यामध्ये पण सरकारची इच्छाशक्ती लागेल की सध्या कोणते दिवस आहे, शेतकऱ्यांना खरंच त्या निधीची गरज आहे का, तर ही बाब समजून घेतली तर वितरण होईल पुढे। जर वितरण ते समजूनच नाही घेतलं म्हणजे वाटेन तेव्हा मग काय उन्हाळ्यामध्ये हे वितरण करणार का, जेव्हा गरज आहे तेव्हा वितरण करावं, एवढीच शासनाला विनंती आहे। आणि लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांना ज्यांना या योजनेचा लाभ मिळतो, जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी लवकरात लवकर हालचाली वाढवाव्यात। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा जोपर्यंत वितरण होत नाही किंवा निधी मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या योजनेच्या बाजूने नक्की आवाज उठवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।